गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू. रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या 11 दिवसांच्या भयंकर युद्धाची धग आता नागरिकांच्या घरापर्यंत येऊन पोहोचल्याचं चित्र आहे. आखाती देशामध्ये युद्धाची आग धुमसत असल्याने येथून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुढील काही दिवस युद्ध सुरू राहिल्यास ही परिस्थिती आणखीन गंभीर स्वरूप धारण करू शकते. राज्यासह देशभरात उद्भवलेल्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून आता सरकारवर विरोधकांकडून टीका केली जाते आहे. अशातच गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारला दिलेला आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेलाही बसू लागली. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावी हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.